ओके, कविता स्टार्ट करण्याच्या आधी एक प्रश्न आहे. आपल्या शरीराला सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी काय काय केले पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? काय करायला पाहिजे आपण? असे महत्व ह्याचे कवी आहेत किंवा लेखक आहेत संत तुकडोजी महाराज. आता संत तुकडोजी महाराज यांनी व्यायामाचे महत्व ह्या कवितेमधून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर व्यायामाचे महत्व पटवून दिलेले आहे. मानवी जीवन जे आहे त्या मानवी जीवनामध्ये व्यायामाचे काय महत्व आहे आणि व्यायामामुळे मानवाला कोणकोणते फायदे होतात, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्यायामाचे महत्व ही आपली 5वी कविता आहे. कवी आहेत संत तुकडोजी महाराज. संत तुकडोजी महाराजांबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. संत राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराज, माणिक बंडोजी ठाकूर. जन्म आहे 1909 आणि मृत्यूकाल दिलेला आहे 1968. संत, कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. आता आपल्या समाजामध्ये ज्या विविध आपल्याला खूप अंधश्रद्धा दिसून येते, जातीभेद केला जातो, लोकांमध्ये भेदभाव केला जातो, धर्मभेद केला जातो, अशा ज्या विविध समाज विघातक ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर त्यांनी काय केली, मात केली आणि लोकांना काय केलं तर देशभक्ती, अहिंसा आणि आत्मसंयम यांचे पाठ लोकांना शिकवले. गावागावातून गुरुदेव सेना मंडळे स्थापन केली. त्यांनी गावागावांमध्ये फिरले आणि काय केलं, त्यांनी गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून लोकांना ज्ञान वाटण्याचं काय केलं, त्यांनी काम केलं. ह्या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. आता त्यांनी गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केली आणि लोकांना काय केलं, ज्ञान वाटण्याचं काम केलं. त्याच्यामुळे त्यांना लोकांनी किंवा जनतेने कोणती उपाधी दिली, तर राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव ह्यांविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. आता त्यांचा हा जो ग्रामगीता जो ग्रंथ आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी जनतेला काय शिकवलं, तर लोकांनी काय केलं पाहिजे, शिक्षित व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे एकमेकांमध्ये भेदभाव केला नाही पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन, आपल्या समाजामध्ये जी अंधश्रद्धा आहे ती कशी संपवावी. त्याचप्रमाणे स्वच्छता, सर्व धर्म समभाव म्हणजे सर्व धर्म हे कशा प्रकारे समान आहेत, अशा विविध प्रकारचे आव्हान त्यांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथातून दिलेलं आहे. आणि ते खेडोपाडी म्हणजे आदराने लोक त्या जो त्यांचा ग्रामगीता ग्रंथ आहे तो आदराने वाचला जातो. तर आपण ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे. आता ही जी कविता आहे संत तुकडोजी महाराजांची व्यायामाचे महत्व, ह्याच्यामधून त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर मानवी जीवनातील व्यायामाचे महत्व प्रस्तुत संरचनेतून किंवा रचनेतून कवीने स्पष्ट केलेले आहे. मानवी जीवन जे आहे त्या मानवी जीवनामध्ये व्यायामाचे काय महत्व आहे ते त्यांनी आपल्या या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकडोजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे. आता आपण बघूया व्यायाम म्हणजे काय. शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी, शरीर मजबूत बनवण्यासाठी, बल वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियेस व्यायाम असे म्हणतात. कशाला व्यायाम म्हणतात, तर शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी आणि शरीर आपलं मजबूत बनवण्यासाठी, बल वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियेस काय म्हणतात, तर व्यायाम असे म्हणतात. व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थातच स्टॅमिना वाढतो. तुम्ही जर चार्जिंग केलं नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला, मनाला, डोक्याला रिचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज 30 मिनिटांचा व्यायाम आवश्यक आहे.
त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे मोबाईलचं. जर आपल्या मोबाईलमध्ये बॅटरी नसेल किंवा आपण तो चार्ज केला नाही, तर आपल्याला तो मोबाईल चालवता येणार आहे का? तर नाही. तर त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे लाईट असेल तरच आपला मोबाईल चालू शकेल आणि त्याला चार्जिंग मिळेल. तर त्याचप्रमाणे जर आपण व्यायाम केला, तर आपल्या शरीराला काय मिळत असते? तर मोबाईल सारखी आपल्या शरीराला व्यायामाने चार्जिंग मिळत असते. म्हणजेच काय, तर आपल्या आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपलं मन आणि डोकं काय होतं? फ्रेश होतं. व्यायाम म्हणजे खरं रिक्रिएशन. एकदा व्यायामाची सवय लागली की व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा एक भागच होऊन जाईल. जर आपल्याला रोजच्या जीवनामध्ये व्यायामाची सवय लागली तर आपण त्या व्यायाम केल्याशिवाय राहूच शकत नाही. तर तो आपल्या एक जीवनाचा भागच होऊन जाणार. ओके, तर आपण इथे काय बघितलेलं आहे? व्यायाम म्हणजे काय? व्यायाम नक्की कशाला म्हणायचं ते आपण इथे बघितलेलं आहे. आता पुढे बघूया आपण व्यायामाचे फायदे. आता जो व्यायाम आपण करतो त्या व्यायामाचे फायदे कोणकोणते आहेत? तर आपण ते बघूया. पहिलं दिलेलं आहे, आपले शरीर निरोगी आणि बांधेसूद बनते. काय होतं, आपण जर व्यायाम केला तर त्याच्यामुळे आपलं शरीर कसं होतं? निरोगी आणि बांधेसूद बनतं. व्यायामामुळे स्नायूंची शक्ती वाढते. आपले जे मसल्स असतात, जे स्नायू असतात, त्यांची शक्ती काय होते? व्यायाम केल्यामुळे त्यांची शक्ती वाढत असते. पुढे दिलेलं आहे, रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते. आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तवाहिन्यांमधून आपण जर व्यायाम केला तर ते रक्ताचं वहन जे आहे आपल्या शरीरामध्ये ते चांगल्या प्रकारे होतं आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते. मानसिक तणाव कमी होतो. मन ताजेतवाने आणि प्रसन्न बनते. व्यायाम केल्यामुळे आपलं जे मन आहे, ज्या मनामध्ये ते मन कसं होतं? ताजंतवानं म्हणजे फ्रेश होतं आणि ते प्रसन्न बनते. मानसिक तणाव व्यायाम केल्यामुळे कमी होतो. झोप व्यवस्थित लागते, आळस नाहीसा होतो. आता व्यायाम केल्यामुळे काय होते? आपल्याला झोप व्यवस्थित लागू लागते आणि त्याच्या आळस जो आपल्या शरीरामध्ये जो असतो तो सुद्धा नाहीसा होतो. तर हे आपण व्यायामाचे फायदे बघितलेले आहेत. कविता आधी रीड करूया आणि नंतर ह्या एक एक कडव्याचा नीट अर्थ समजून घेणार आहोत. होई दीर्घायू. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. आता ही जी कविता वाचलेली आहे, एक एक कडव्याचा आपण अर्थ नीट समजून घेऊया. पहिलं दिलेलं आहे इथे, व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सुद्धा. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्व तोपरी. शब्दार्थ बघूया आपण. आरोग्यदायी, आरोग्यदायी म्हणजे आरोग्य देणारा. सूत्र म्हणजे महत्वाचा विचार. आळस म्हणजे सुस्ती सॉरी. वैरी म्हणजे शत्रू किंवा दुश्मन. उरलेला आहे मनीला म्हणजे मानण्यात येतो. सर्वतोपरी म्हणजे सर्व. आता आपण या कडव्यांचा अर्थ बघूया. संत तुकडोजी ह्या कडव्यांच्या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते बघूया आपण. राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराजांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांना आपल्या जीवनातील व्यायामाचे महत्व साध्या सरळ भाषेत समजावून सांगितलेले आहे. ते म्हणतात की व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. हे सुद्धा आपण कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे. हे सगळ्या जगाने मान्य केलेले आहे. व्यायामामुळेच आळस दूर होऊन शरीर आरोग्यपूर्ण होते. काय सांगितलेलं त्यांनी? की व्यायाम केल्याने मानवाचं जीवन जे आहे ते काय होतं? सुदृढ बनतं. आणि आरोग्य जे आपण व्यायाम करतो तो व्यायाम हा माणसाचा काय आहे? तर आरोग्यदायी मित्र आहे. आणि आळस जो आहे तो माणसाचा काय आहे? खरा शत्रू आहे. म्हणून आपण आपल्या शरीरामध्ये आळस न ठेवता जगलं पाहिजे. म्हणजेच आपण काय करायला पाहिजे? रोज व्यायाम करायला पाहिजे.
व्यायाम हा आळस हा काय आहे, माणसाचा शत्रू आहे, हे सगळ्या जगाने मान्य केलेले आहे. म्हणून व्यायामामुळेच आळस दूर होऊन शरीर कसं होतं, आरोग्यपूर्ण बनतं. भोजनासोबतच चांगला योग्य व्यायाम केला तर पोटातील जठर चांगला होतो. म्हणजे पोटातील अग्नी चांगला पेटू लागतो. अन्नाचे सहज पचनही होते. अन्नाचे अपचन होऊन होणारी कामं टाळता येतात. आता ज्याप्रमाणे आपण चांगला आहार खातो तर आपलं शरीर चांगलं होतं, तर त्याच्यासोबत चांगल्या आहारासोबत आपल्याला व्यायामाची सुद्धा गरज आहे. जर आपण व्यायाम केला तर आपण जे चांगलं भोजन खातो, जे आपण चांगला आहार खातो, त्याचं काय होतं, ते आपल्या पोटात चांगल्या प्रकारे पचण्यासाठी मदत होत असते आणि आपल्याला त्या अन्नाचं अपचन होत नाही. म्हणून व्यायाम हे काय करतं, तर ते विकार टाळण्यासाठी मदत करत असतो. ओके, हे जे 2 कडवे झालेले आहेत, सगळ्यांना अर्थ नीट समजलेला आहे? ओके, पुढे दिलेला आहे, व्यायामे जडत्व जाई दूरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. शब्दार्थ बघा, जडत्व, जडत्व म्हणजे सुस्तपणा, तरतरी म्हणजे उत्साह किंवा टवटवीत. आता आपण अर्थ बघूया यांचा. इथे संत तुकडोजी महाराज असं सांगतायत की आपण व्यायाम नियमितपणे करायला हवा. योग्य व पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजे स्थूलपणा वाढत जातो. आता जसं की आपण जर नियमितपणे व्यायाम केला तर आपल्या शरीराला काय होत असते, तर त्या व्यायामाची सवय होत असते आणि आपल्या शरीरामधले जे विकार असतात, जे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला जे मदत करत असतं, ते आपण व्यायाम केल्यामुळे काय होतं, आपलं शरीर चांगलं आणि निरोगी होण्यास मदत होत असते. तर इथे संत तुकडोजी महाराज काय म्हणतायत की योग्य व पुरेसा व्यायाम आपण रोज केला पाहिजे. जर आपण व्यायाम केला नाही तर आपल्या शरीरामध्ये काय होतं, जडत्व म्हणजे सुस्तपणा येतो आणि त्या सुस्तपणामुळे आपलं शरीर कसं होतं, तर आळशी बनतं. नियमित व्यायामामुळे सुस्तपणा कमी होऊन शरीर सुडौल तसंच आळस दूर होऊन अंगामध्ये तरतरी म्हणजे उत्साह भरतो. जर आपण रोज व्यायाम केला तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामधील सुस्तपणा दूर होतो, आळसपणा दूर होतो आणि आपलं शरीर कसं होतं, तरतरीत आणि उत्साहाने भरतो. म्हणजे आपण कोणतंही काम करण्यासाठी कधीही तत्पर राहू शकतो. एवढं आपलं शरीर जे आहे ते उत्साह भरतो. तुकडोजी महाराज पुढे म्हणतात की व्यायामामुळे शरीरातील रक्त व्यवस्था व्यवस्थित होते. रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्ताशी संबंधित विकार दूर होतात आणि आपले आयुष्य वाढते. काय सांगतायत की आपण जर डेली रोज आपण व्यायाम केला तर त्याच्यामुळे आपली रक्त व्यवस्था जी आहे, ब्लड सर्क्युलेट, ते काय होतं, चांगल्या प्रकारे होतं आणि त्याच्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि संबंधित जे विविध आजार असतात, जे विविध विकार होतात, ते काय होतात, दूर होण्यास मदत होते आणि आपले आयुष्य जे आहे ते वाढते. पुढचं बघूया आपण. पुढे संत तुकडोजी महाराजांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव दीर्घ आयु होय दीर्घायू, व्यायामहीन पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. शब्दार्थ दिलेले आहे तिथे. सशक्त म्हणजे बलवान किंवा मजबूत, स्नायू म्हणजे मसल्स, दीर्घायू म्हणजे दीर्घ आयुष्य, व्यायामहीन म्हणजे व्यायामाशिवाय आणि जर्जर म्हणजे हैराण करणे. आता ह्या कडव्यांचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊया. नियमित व योग्य व्यायामामुळे आपल्या शरीरातील स्नायूंना बळकटी प्राप्त होते. सगळे स्नायू सशक्त होत जातात. माणसाला आजारपण येत नाही. याच व्यायामामुळे मानवाला दीर्घ आयुष्य प्राप्त होत असते. काय सांगितलेलं आहे की व्यायाम केल्यामुळे काय होतं, माणसाचे जे स्नायू असतात, जे मसल्स असतात, ते काय होतात, स्ट्रॉंग होतात, बळकट होतात आणि त्याच्यामुळे स्नायू जे आहेत ते सशक्त होऊन आणि माणसाला आजारपणापासून,
काय करतात ते दूर ठेवतात. ह्याच व्यायामामुळे मानवाला दीर्घायू प्राप्त होते. जर रोज जी माणसं व्यायाम करतात त्यांना काय होतं, दीर्घ आयुष्य व्यायामामुळे प्राप्त होत असते. तुकडोजी महाराज म्हणतात, आपण जर व्यायाम करीत नसू तर आपल्या शरीरात पित्त, कफ, वायू ह्यांचे प्रमाण कमी जास्त होऊ लागते. पित्त, कफ, वायू ह्यांच्या असंतुलित प्रमाणामुळे रोग होतात आणि आपण आजारी पडतो. जर आपण व्यायाम केला नाही तर आपल्या शरीरामध्ये विविध विकार होतात. म्हणजे पित्त आहे, कफ आहे, वायू आहे, असे विविध विकार होऊन माणसं काय होतात, आजारी होऊ लागतात. पित्त, कफ, वायू यांचे असंतुलित प्रमाणामुळे विविध प्रकारचे रोग होतात आणि आपण आजारी पडतो. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. व्यायामामुळे पित्त, कफ, वायू यांचे शरीरातील प्रमाण योग्य व संतुलित राहण्यास मदत होते. म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर व्यायाम करायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपले शरीर जे आहे ते संतुलित राहते आणि आपण आजारांपासून दूर राहण्यास आपल्याला मदत होत असते. पुढे दिलेला आहे स्फूर्ती. स्फूर्ती म्हणजे उत्साह, प्रवृत्ती म्हणजे स्वभाव. आता इथे संत तुकडोजी महाराजांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर संत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामामुळे आपल्या शरीराला काय होत असते, तर बळकटी प्राप्त होत असते. आपण स्ट्रॉंग बनतो, आपल्या शरीरामध्ये बल येत असतो. तर आणि त्याच्यामुळे काय होते, आपली रोग प्रतिकार जी शक्ती आहे ती काय होते, वाढत असते. रोग प्रतिकार शक्ती म्हणजे रोगाला विरोध करण्याची जी शक्ती असते ती काय होते, वाढते. येणाऱ्या आजारांच्या संकटांना आपण सहज सामना करू शकतो. जर आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली असेल तर जे विविध आजार असतात त्यांना आपण काय करू शकतो, त्या आजारांच्या संकटांना आपण सहजपणे सामना त्यांचा करू शकतो. त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, तर आपली प्रतिकार शक्ती कशी असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. तर तीच प्रतिकार शक्ती आपली कशाने चांगली होते, तर व्यायाम केल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती चांगली होत असते. त्याचप्रमाणे शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबी सुद्धा बनतो. आपलं शरीर जर चांगलं असेल, सुदृढ असेल, तर आपण स्वावलंबी बनतो, म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही. आपलं शरीर काय होतं, स्वावलंबी बनतं. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही. या नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने बनते. किती फायदे सांगितलेले आहेत की आपण जर रोज आपण व्यायाम केला तर त्याच्यामुळे काय होतं, तर आपली प्रतिकार शक्ती वाढते. आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही, म्हणजे आपले काम जे असतात ते आपण स्वतः करतो. दुसरे करून देतील असं आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही, तर आपली कामे आपण स्वतः करायला सुरुवात करत असतो. नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होतो. आपल्या शरीरामध्ये जो आळस असतो, जो कंटाळा असतो, तो व्यायाम केल्यामुळे काय होतं, तर तो दूर होत असतो आणि आपले मन जे आहे, आपले शरीर जे आहे ते काय कसं बनतं, तर ताजेतवाने बनते. शिवाय कोणत्याही कामामध्ये उत्साह जाणवतो, म्हणजे कोणतेही काम करण्याची शरीरातील जोश आणि स्फूर्ती कशी होते, वाढते. आपलं मन, आपलं शरीर जे आहे ते कोणतंही काम करण्यासाठी तत्पर असतं. आपली ती काम करण्याची काय होते, तयारी नेहमी आपण तयारीत असतो. म्हणजे व्यायाम हे आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे संत तुकडोजी महाराजांनी या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं. कोणताही व्यायाम करतो तेव्हा आपलं शरीर निरोगी राहते, सुदृढ राहतं, आपलं रक्ताचं चलन चांगल्या प्रकारे होतं. आपण सकाळी दररोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम केला, आपला पूर्ण दिवस एकदम फ्रेश जातो. व्हेरी गुड. आपले अजून शरीर आपले जगण्यासाठी स्फूर्तीही मिळते. व्हेरी गुड, व्हेरी गुड बेटा. कधीच विकत आणि ती सर्वात म्हणजे आपण सर्वात जास्त जपली पाहिजे. ओके, व्हेरी गुड. अजून